तुझ्या आयुष्यात, ती तुझी कोणीच नाहीये, समजलं? ज्या गोष्टींपासून, ज्या माणसांपासून मी इतकी वर्ष तुझा जीव वाचवत होते अबीर, तीच गोष्ट आता घडता घडता राहिलीये. तुझा जीव गेला तर मी जगू शकेन का बाळा? तुला तुझी आई नकोय का? बोल ना. आई मला तूच आली असतेस बघ, पण मला होळी पण आली असते. साऊ बस झाला आताच. अगं किती काळ संकटांपासून पळणार आहेस? तुला काय वाटतंय, तू आता जिथे कुठे चाललीस तिथे ती माणसं येणार नाहीत का? इथे थांबलीस तर किमान आम्ही तुझा सांभाळ करू शकू, तुला जपू शकू. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात सांगा ना. तुम्ही वाचवणार आहात बाबा की व्यंकटेशजी? तुम्ही आज बघितलं ना ती माणसं किती भयंकर आणि वाईट आहेत ते. आपण त्यांचा सामना नाही करू शकत आहोत आणि मला माझ्यामुळे तुम्हा तिघांचा जीव धोक्यात नाही टाकायचा आहे बाबा. आई होळीचे बाबा असतात ना ग, ते वाचवतील आपल्याला. ते ओबीचे बाबा आहेत अबी, तुझे नाही आहेत. त्यांच्यावर उगाच हक्क गाजवायचा नाही. तेव्हा मी तुला घराबाहेर पाऊल नाही टाकू देणार. अगं हा निव्वळ वेडेपण आहे साऊ. मी शेवटचं सांगते बाबा, मी इथे थांबणार नाहीये. अगं पण कुठे जाणार आहेस? किमान ती जागा तरी सांग ना. नाही सांगणार, नाही सांगणार बाबा, कारण मला माहिती आहे तुमचं आमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही आम्हाला भेटायला याल आणि तुमच्या नकळतपणे ती वाईट आणि भयंकर लोक आमच्या मागे मागे येतील आणि मला ते नकोय. मी नाही सांगणार. सावली, सावली, बाहेर तुझ्या आणि आबिरच्या जीवाला धोका असतो. मी असं जाऊन देणार नसतो. मी पण तुझ्या सोबत येतो. नाही, तुम्ही माझ्या मागे यायचा प्रयत्न जरी केला तर मी माझ्या जीवाचा बरोबर करेन. साऊ सावली, सावली. व्यंकटेश, काका तुम्ही का जाऊन दिलं असतं हो तिला? तिला फक्त तुम्हीच थांबवू शकत होतात. आता तिथे आबिरला घेऊन कुठे जात असते? नाही व्यंकटेश, तिला आता कोणीही नाही अडवू शकत. या जगात फक्त आता एकच माणूस तिला थांबवू शकतो. आणि आबिरला इतक्या बंद खोलीत त्यांनी का बांधून ठेवलं होतं? माहिती नाही रे बाळा. मी पण तोच विचार करतोय की अबीरचा या सगळ्याशी काय संबंध आहे. मला आबिरची खूप काळजी वाटते. मला त्याला भेटायचे. चल ना. आता नाही जाऊ शकत आपण. तिकडे अबीरचे वडील पण असतील. आई वडील आहेत ना, ते काळजी घेतील. हो बाबा, पण जाताना आबिरची आई खूप रडत होती आणि त्याचे बाबा पण घाबरले होते. अशा वेळी आपण त्यांच्या सोबत असायला हवं ना. बाळा उद्या जाऊयात आपण, आज नको. जा वर जा, मी येतो. जा 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 जा. बरोबर बोलते ती. अशा कठीण प्रसंगात सावलीसोबत तू थांबायला पाहिजे होतास. असं एकटीला सोडायला नाही पाहिजे होतं आपण. तू काय ओवीसारखं बोलतोस? तिकडे सावलीचा नवरा होता ना, मग त्याच्यासमोर मी कुठल्या हक्काने सावलीला सांभाळणार होतो? या हक्काने 1 गुंठाच्या तावडीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून अबीरला सोडवलंस ना, त्याच हक्काने. हे बघ, आपण सोशल वर्क करतो. बऱ्याच महिला येतात आपल्याकडे, त्यांना आपण मदत करतोस ना, मग तशीच मदत केली मी सावलीला. बाकी काय? सांगा, आपण ज्या महिलेला मदत करतो आणि आता सावलीला जी मदत करतो ना, ते जमीन आसमानाचा फरक आहे. काही फरक नाहीये. आहे फरक. आणि काय फरक आहे ना, हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे स्वतःला फसवू नकोस. दादा तुम्ही हे पैसे घ्या आणि निघा. 1 मिनिट दादा, ते पैसे घेऊ नका, मी देईन पैसे. चला आपण निघू. चलो बीर. काय दादागिरी चालली हो तुमची? तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा माझ्यावर काहीही अधिकार नाहीये. जाऊ द्या आम्हाला, सोडा रस्ता. अबीर जा गाडीत बस. अबीर, अबीर थांब. अबीर, झालं समाधान? झालं का? एक लक्षात ठेवा सारंग, तुम्ही माझी वाट अडवली आहे, पण माझं मन नाही बदलू शकत. मी काय तुझं मन माझ्यासाठी बदलत नाहीये सावली, त्या पोरांसाठी बदलतोय. अबीर ओवी शिवाय नाही राहू शकत आणि ओवी अबीर शिवाय नाही राहू शकत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही. तूच पाहिलंयस ना, भूतकाळात वाद झाले आपल्यात, गैरसमज झाले,
त्यामुळे आपण लहान पोरांना का त्रास देतो मला कळत नाही. मी परत एकदा सांगतोय सावली, पळून जाणं हा उपाय नाहीये. त्याचा तुलाही त्रास होईल. किती सहज बोलताय तुम्ही. तुम्हाला नाही कळणार सारंग. मी ज्या भीतीखाली जगते ना, तुम्हाला कधीच नाही कळणार. मग सांग ना मला, सांग. ऐकून घ्यायला तयार आहे मी. सांग मला, समजव मला. मी हात जोडते, मी पाया पडते. प्लीज मला आणि अबीरला जाऊ द्या. मला आमच्या नशिबावर सोडा प्लीज. हात जोडू नकोस, कारण मी तुम्हाला नाही जाऊ देणार. अबीर माझं किती ऐकतो हे तू पाहिलंस ना. का माहितीये? कारण त्याच्या मनातली इच्छा मी ओळखू शकतो, किमान आत्ता तरी. मी अबीरचा बाप नाही आहे सावली, पण आज तुला एक वचन देतो. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत अबीरच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. कसा धक्का लागू द्याल सर? तुम्ही दुसरे कोणी नसून अबीरचे बाबा आहात. टीचर, हा टीचर, प्लीज तुम्ही जाऊ नका ना. तुम्ही गेला तर मला ताप येईल आणि तो कधीच जाणार नाही. माझ्या बापाला पण त्रास होईल. किमान हे तरी ऐका तिचं. जाऊ नका ना टीचर. माझ्या बापाला खरंच त्रास होईल. माझ्या बापासाठी तरी थांबा ना.